गायकवाड साहेब, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली आहे आणि नुकतीच काल भारतीय जनता पार्टीची अहमदपूर शहरात पत्रकार परिषद देखील पार पडलेली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माझ्या सोबत आहेत। त्यांच्यावरती काल बरेचसे आरोपही करण्यात आलेले आहेत की मागच्या विधानसभा निवडणुकी असतील किंवा अन्य निवडणुकी असतील, मुस्लिम समाजासोबत असताना या निवडणुकीमध्ये मात्र मुस्लिम समाजावरती अन्याय केला तुम्ही, असं ते बोललेलं आहे। काय नेमकं याच्या संदर्भात सांगायचं आहे? अन्याय कसं म्हणता येईल? आपण अधिक उमेदवार मुस्लिम बांधवाला दिलेले आहेत। इथं ही निवडणूक जी आहे ती अहमदपूर शहराच्या विकासासाठी आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालायचे आहे। आपण अधिक उमेदवार मुस्लिम बांधवाला द्या, त्याच्याने त्याची भरती होत नाही। ते अनेक वर्षापासून आमच्या सोबत आहेत। अध्यक्षाचा प्रश्न असला तर दोन माणसं आहेत, त्याच्यापैकी एकाला द्यावं लागेल। कधी इथे द्यावं लागेल, चाकूरलाही दिलंच की आम्ही। आज चाकूरचाही नगराध्यक्ष मुस्लिमचाच आहे ना। याच्यापूर्वी देखील अयाजबाईला दिलं होतं। ज्या ज्या ठिकाणी संधी आली त्यावेळेस तिथे देतो आम्ही। आत्ताची परिस्थिती बघून आपल्याला अशा प्रकारचं राजकारण करावं लागतंय। मुस्लिम समाज 13,000च्या पुढे मतदान संख्या आहे, परंतु यावेळेस सुद्धा मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार द्यायला पाहिजेत होता, असं बऱ्याच समाजातील लोकांची प्रतिक्रिया येत आहे। आमच्याकडे बी काही रेकॉर्ड आहे, आमच्याकडे यंत्रणा आहे। काय अशा प्रकारचं जातीवाद इथं होऊ नये, सर्वसमावेशक व्हावं अशा प्रकारची। आता कोल्हापूरमध्ये जर तुम्ही म्हणलो तिथं 99% मराठा आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब निवडून येतात, मग तिथल्या मराठ्यांना म्हणावं का आम्ही मराठी आहो? किती 6 वेळेस निवडून दिले, मग ते ज्याच्या कामावर आहे। ही जे पद आहेत, हे जे उमेदवार आहेत, त्या माणसाच्या कामावर द्यावं लागतं आपल्याला। ज्यांचं नाव चर्चेत होतं ते युसुफभाई सुद्धा याच ठिकाणी आहेत। काय सांगायचं तुमच्याबद्दल? सुद्धा लोक चर्चा करत आहेत की तुमच्या समाजातील युसुफभाईचं नाव शेवटच्या क्षणापर्यंत होतं, मात्र त्यांना नाकारण्यात आले। तुमची काय प्रतिक्रिया लोकांपर्यंत जाऊ दे, आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून? कसं आहे, लोकांची चाहत होती तरी आम्ही साहेबाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि पक्षाला जे आहे तर सोडून विचार माझ्याशी होत नाही। मी पक्षाची एकनिष्ठ, नेत्याची एकनिष्ठ आहे। ठीक आहे, आज न्याय नाही मिळाला, पुढे जे ते मिळेल। आज एकूणच परिस्थिती जर पाहिली तर नेत्यांचे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत आणि जे वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत, असं त्या उमेदवारांनी म्हटलेलं आहे। ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।